Hi friends, welcome to our channel कॉम्फी लर्निंग यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कॉम्फी लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण ह्याच्या आधी पायथागोरसच्या प्रमेयाचे 2 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय हे सिद्ध केले आहे. आपण पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करण्याच्या आधी आपण त्याचं बेसिक पाहिलेलं आहे. त्याचं जे पाया आहे महत्त्वाचा ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी ट्रिपलेट्स, त्रिकोट, पायथागोरसचे ट्रिपलेट्स हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरसच्या प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला लागणारा त्रिकोणाची समरूपता, आपण त्रिकोणाची समरूपता हे पहिल्या धड्यामध्ये पाहिले. पण आता जे पाहिले ते काटकोन त्रिकोणाची समरूपता पाहिली आहे. आणि त्याच्यानंतर आपण भूमितीमध्ये हा एक छोटासा मुद्दा घेतलेला आहे. आणि त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणाची समरूपता ह्याच्यावरून, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल ह्याच्यावरून आपण पायथागोरसचा प्रमेय हा सिद्ध केलेला आहे. आणि पायथागोरसचा प्रमेय सिद्ध केल्यानंतर आपण त्याचं कॉन्व्हर्स घेतलं नाही, कॉन्व्हर्स राहिले. मी तुम्हाला ते शेवटी दाखवेन. आता आपण त्याच्यानंतर 2.1 सराव संच चालू केला आहे, प्रॅक्टिस सेट 2.1. त्याच्यातले 4 उदाहरणं घेतले आहेत. आता आपण त्याच्या पुढचा उदाहरण पाहणार आहोत, 5चं उदाहरण. तर 5चं उदाहरण तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसवर दिलेलं आहे. तुम्हाला त्यांनी फक्त चौकटी दिलेली आहेत, आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ते चौकट दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी हे खूप सोपं आहे आणि महत्त्वाचं आहे ह्या भागामधला. आता ह्याच्यामध्ये 5वा गणित कोणता आहे, तर त्यांनी आपल्याला एक आकृती काढून दिलेली आहे काटकोन त्रिकोणाची. आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्याच्या 2 बाजू AB आणि बाजू BC ह्या 2 बाजू समान मापाच्या आहेत, हे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि काटकोन आहे इथं दिलेलं B. कर्णाचं माप दिलं आहे तुम्हाला. कर्णाचं माप तुम्हाला वर्गमुळात 8 हे दिलेलं आहे. आता तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर जे काही त्यांनी दिलेलं आहे तेवढ्या भागामध्ये तुम्हाला हे रिकाम्या जागा भरून काढायचे आहेत. यू हॅव टू फिल दिस ब्लँक स्पेस. नाव AB इज इक्वल टू BC हे गिवन आहे. काय गिवन आहे की 2 बाजू समान आहेत. म्हणून फक्त आपण इथं त्याचं कारण लिहायचं आहे. कारण महत्त्वाचं आहे. काय आहे? गिवन. तुम्हाला हे दिलेली माहिती आहे. काय दिलेली माहिती आहे, तर AB बरोबर BC, दिस इज अ गिवन. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला दिलेलं पक्षामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे माप आहेत. आता AB बरोबर BC समान असेल आणि हे कोण ABC काय आहे, इथं तुम्हाला चिन्ह दाखवलंय. कोणाचं माप दिलं नाही, परंतु चिन्ह दाखवलंय. चिन्हावरून तुम्ही ते सांगू शकता की हे 90 अंशाचा कोण आहे. 90 अंशाचा कोण म्हटल्यानंतर कोण BAC हा 90 अंशाचा कोण झाला. आता हे 90 अंशाचा कोण झाला आणि हे 2 बाजू समान आहेत. तर तुम्ही काय म्हणू शकता, हा कोणता त्रिकोण तयार झाला, 45 अंश 45 अंश 90 अंश. का बरं? कारण एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री अँड दिस 2 अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे कोण A आणि कोण C हे कॉन्ग्रंट आहे. आणि एक 90 अंशाचा आहे. एक 90 म्हणजे उरलेले 90 आहेत. 90 मधले 2 समान माप केल्यानंतर 45 होते. मग तुम्हाला इथं हे 90 अंशाचं दिलंय. बाय 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. 45 अंश 90 अंश त्रिकोणाच्या गुणधर्मावरून. काय आहे त्याचा गुणधर्म? काय म्हणतोय तो की जर 2 समान बाजू असतील तर तो कर्णाच्या 1/2 पट असतो. हे तुम्ही पाहिलेलं आहे. 9वीला पण पाहिले, 10वीला पण आपण त्याचं रिव्हिजन केलं आहे. मग ह्या ठिकाणी AB बरोबर BC ही AB बाजू आणि ह्या BC बाजू समान आहे. ती कर्णाच्या काय असते, 1/2 पट असते. 1/2 गुणिले AC. मग ह्या ठिकाणी बरोबर वर्गमुळात 8. आता ह्या ठिकाणी ACचं माप काय आहे, वर्गमुळात 8 त्यांनी दिलेलं आहे. फक्त तुम्हाला इथली रिकामी जागा भरायची आहे. फक्त हे माप लिहिलं आहे. हे ॲज इट इज जसं आहे तसं 1/2 आपण लिहिलं. 8चं वर्गमूळ आपण 8चं वर्गमूळ काढलं. 8चं वर्गमूळ काय निघतो, इथं मी तुम्हाला कंसात दाखवते. वर्गमुळात 8 बरोबर वर्गमुळात 4 गुणिले 2 आणि दोन्हीचा वर्गमूळ वेगळा केला. वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 2. 4चं वर्गमूळ 2 गुणिले वर्गमुळात 2 जशाला तसं, कारण 2चा वर्गमूळ निघत नाही. तेच इथं दिले त्यांनी ह्या पद्धतीनं. हे तुम्हाला समजवण्यासाठी मी इथं कंसामध्ये दिले.
ॲक्टिव्हिटी दिली असेल तर आपण इथं मनानं दुसरे काही लिहायचं नाही, हे असं रफमध्ये तुम्हाला पुढंच करता येईल. मग हे 1/2 ॲज इट इज आहे तसं 1/2 गुणिले 2/2 आणि हे गुणाकारात आहे म्हणजे हे अंशात आहे आणि 2/2 छेदस्थानी आहे, भागाकारात आहे. मग हे 2/2 आणि हा 2/2 काय झाला, गेट कॅन्सल, कारण हे छेदस्थानी अंशस्थानी आणि हे गुणाकारात आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय आलं, 1 गुणिले 2 बे 1 बे, म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू, त्याचा आन्सर काय आलं 2 आले आहे. राईट डाऊन, ज्याला कुणाला घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते वहीमध्ये लिहून घ्या. 6वं गणित, आपल्याला पुढचा 6वं गणित जे दिलेलं आहे 6th एक्झाम्पल, ते पुस्तकामध्ये वाचून घ्या तुम्ही. काय, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर दिलेला आहे, तर बाजूची सगळे त्या चौरसाची बाजू काढायची आहे आणि त्याची परिमिती काढायची आहे. तर त्याची बाजू काढायची आहे आपल्याला. आता ह्या ठिकाणी चौरस आहे म्हणजे तो कसा असतो, त्याचे चारही कोण काटकोन असतात, हे आपल्याला माहिती आहे. आपण 8वीला चौरसाचं पूर्ण अभ्यास केलेला आहे. चौकोनाच्या एक सेपरेट प्रकरण होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला चौकोनाचे प्रकारामध्ये चौरस हा पूर्ण तुम्ही भाग पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये चारही कोण 90 अंशाचे असतात, म्हणजे हा 90 अंशाचा झाला, हा पण 90 अंशाचा झाला, हा पण 90 अंशाचा आहे आणि हा 90 अंशाचा आहे. दुसरी त्याची प्रॉपर्टी, दुसरी त्याचा गुणधर्म काय आहे चौरसाचा, की ह्याच्या सर्व बाजू, कोणत्या, चौरसाच्या 4 बाजू जे असतात, ए बी सी डी बी सी अँड ए बी, ह्या सर्व बाजू कशा आहेत, समान मापाच्या आहेत. आता हे समान मापाचे आहेत, आपल्याला तर सगळ्या बाजू काढायच्या आहेत. एक जरी बाजू आली तर तुमची सगळी बाजू निघणार. मग आपण ह्या ठिकाणी काय म्हणणार, चौकोन ए बी सी डी हा, चौकोन ए बी सी डी हा काय आहे, चौरस आहे. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज स्क्वेअर, आणि हा स्क्वेअर आहे म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी, हे चारही बाजू समान आहेत. आणि अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री, हे चारही कोण 90 अंशाचे असतात. मग ह्या ठिकाणी तुम्हाला एक बाजू पण निघाली तर सांगता येईल. आता आपण ह्याच्या आधी जी ॲक्टिव्हिटी पाहिली आहे त्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर हा त्रिकोण 45, 45, 90 अंशाचा होतो. त्या ह्याच्यावरून गुणधर्मावरून तुम्ही काढू शकता किंवा पायथागोरसचा प्रमेय पण वापरून काढू शकता. मी इथं पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्हाला दाखवतो. त्रिकोण ए बी डी मध्ये इन ट्रायंगल, सेमीवाल्यांनी इन ट्रायंगल लिहायचं आणि मराठीवाल्यांनी त्रिकोण ए बी डी मध्ये. आता हा त्रिकोण ए बी डी, मी इथं तुम्हाला तो त्रिकोण छोटासा काढून दाखवतो. हा त्रिकोण ए बी डी हा त्याच्यातला 90 अंश आहे आणि हा 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, काटकोनासमोरील बाजू काय असते, कर्ण असते. मग हे कर्ण आहे. कोण बी बरोबर 90 अंश, कशावरून, तर पक्ष गिवन आहे. मग बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल, त्या प्रमेयानुसार काय सांगता येईल आपल्याला, की ह्या त्रिकोणामधील 90 अंश कोणासमोर बाजू कर्ण आहे, तर कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द रिमेनिंग 2 साइड स्क्वेअर. मग काय येईल इथं, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. नाव बी डी स्क्वेअर किती आहे, 10 स्क्वेअर इज इक्वल टू ए डी मीन्स ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. का बर, गिवन पक्ष काय म्हणतोय की ए बी इज इक्वल टू ए डी कुठं आहे, ह्या ठिकाणी आहे. मग 10चा वर्ग किती, 100. ए बी वर्ग 2 ए बीचा वर्ग, 2 गुणाकारात आहे, तो बरोबरच्या इकडं आल्यानंतर काय होईल, भागाकारात जाईल. 100
भागिले 2 बरोबर AB चा वर्ग. 100 2 100ला भाग घातलं काय आलं 50 बरोबर AB चा वर्ग. मग ह्या ठिकाणी AB बरोबर वर्ग इकडे गेल्यावर काय झालं वर्गमुळात 50. तुम्ही म्हणताल सर इकडलं इकडे कसं गेलं, तर बाजू बरोबरच्या पलीकडली इकडून तिकडं गेलं तर त्याच्या चिन्हामध्ये किंवा त्याच्या क्रियामध्ये काही फरक पडत नाही, फक्त वर्गाचं वर्गमूळ केलेलं आहे. आणि 50चा वर्गमूळ निघत नाही, पण 50चे फोड होते. काय होते 50ची फोड 25 गुणिले 2. 25चा वर्गमूळ निघतो 5 वर्गमुळात 2. मागच्या स्टेपमध्ये तुम्हाला दाखवलं ह्याची फोड 2 वर्गमूळ वेगळे करू शकतो आपण. तर 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर एकक लिहायचं आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. AB 5 वर्गमुळात 2 आलं. AB 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आली, तर उरलेल्या चारी बाजू काय आल्या 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणून देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर. आता सेमी आला सेंटीमीटर आला, इंग्लिशवाल्यांनी CM करायचं, सेंटीमीटर आला. आता आपल्याला काढायचे काय त्याची परिमिती. कुणाची परिमिती चौरसाची, स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, चौरसाची परिमिती बरोबर काय आहे 4 गुणिले बाजू इज इक्वल टू 4 इंटू साईड. साईड म्हणजे त्याची एक बाजू. 4 पटीत परिमिती काढताना आपण चारी बाजूंची बेरीज करतो. मग चारी बाजूंची बेरीज केली काय आणि एका बाजूला 4 न गुणलं काय फरक पडत नाही. बरोबर 4 गुणिले बाजू किती आली आहे 5 वर्गमुळात 2. परिमिती काय आली 20√2 सेंटीमीटर. परिमिती सेंटीमीटरमध्येच असते, फक्त क्षेत्रफळ घेतल्यानंतर त्याचा वर्ग करावा लागतो, स्क्वेअर सेंटीमीटर. ज्याला कुणाला लिहून घ्यायचे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. सातवा गणित, आपण 6 गणित पाहिले. 7th एक्झाम्पल इज, त्यांनी आपल्याला आकृती दिली आहे पुस्तकामध्ये. इन फिगर आकृतीमध्ये त्यांनी माहिती दिली आहे. काय माहिती दिली आहे की हा F 90 अंशाचा आहे. त्रिकोण EFD और DFE ह्या त्रिकोणामध्ये F हा 90 अंशाचा इज 90 डिग्री अँगल अँड GF और FG इज परपेंडिक्युलर टू ED. ED ही जी EF आहे ती ED वर परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. आणि आपल्याला GDचं माप 8 दिलंय, FGचं 12 दिलंय आणि उरलेल्या तिन्ही ज्या बाजू उरल्यात EG उरले, EF आणि DF हे माप काढा म्हणले. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काढताना हा काटकोन झालेला आहे, काटकोनासमोरील हा कर्ण आहे, छोटा त्रिकोण हा GDF हा काटकोन त्रिकोण झालाय. काटकोनासमोर बाजू ही कर्ण असते, त्याची एक बाजू माहिती आहे दुसरी बाजू माहिती आहे, त्याच्यावरून तुम्ही हे काढू शकता. मग उरली ही बाजू, हे कसं काढणार तुम्ही. मग ही बाजू काढण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, ही एक बाजू माहिती पाहिजे, ही एक बाजू माहिती पाहिजे, त्यावेळेस ती बाजू निघेल. कसे तर हे लंब आहे म्हणल्यानंतर हा देखील काय आहे इथं 90 अंशाचा कोन आहे आणि त्याच्या समोरील बाजू ही काय असते कर्ण असते. मग पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्ही EF आणि DF हे 2 बाजू काढू शकता. मग राहिलं EG कसं काढणार तुम्ही, तुम्हाला ED नाही सांगितली. हां FD EF आणि G हे 3 बाजू काढायचे आहेत. तर तुम्ही हे बाजू खूप सोप्या पद्धतीने काढू शकता. कसे, आपण भाग 2 मध्ये एक भूमिती मध्य हा प्रमेय पाहिलेला आहे. त्या भूमिती मध्य प्रमेयावरून तुम्ही हे EG काढू शकता. कसं तर काटकोनाच्या शिरोबिंदूतून कर्णावर टाकलेला लंब, हा लंब त्या कर्णाचा भूमिती मध्य असतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. मग इन ट्रायंगल, आता प्रूफ, सिद्धता उदाहरणात तुमच्या उदाहरणाची काय आहे. इन ट्रायंगल EFD angle F is 90 degree by geometric mean. भूमिती मध्यावरून
काय सांगू शकता तुम्ही भूमितीमध्येवरून की एफ जीचा वर्ग, एफ जीचा वर्ग बरोबर डी जी डी इंटू ई जी. एफ जीचा वर्ग किती आहे 12चा वर्ग. जी डी काय आहे 8. ई जी काढायचा आहे 12चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिले ई जी. 8 गुणाकारात आहे, इकडं आल्यावर तो भागाकारात जाईल. 144 भागिले 8 बरोबर ई जी. ई जीचा माप 144ला 8 भाग घातल्यावर 8 1 8 6 हातचा उरला 64 झाले. 8 8 64. ई जीचा माप किती आला आहे 18 आला. आता ह्या ठिकाणी तुम्हाला उरलेले माप काढायचे आहेत. तर इन ट्रायंगल एफ जी डी अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री. ह्या त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण तुम्हाला दाखवतो मी काढून. डी जी एफ हा 8 आहे, हा 12 आहे. तुम्हाला डी एफ काढायचे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येते, कर्णाचा वर्ग डी एफचा वर्ग बरोबर जी डीचा वर्ग अधिक जी एफचा वर्ग बरोबर जी डीचा वर्ग 8चा वर्ग जी एफचा वर्ग 12चा वर्ग 8चा वर्ग 64 12चा वर्ग 144 बरोबर बेरीज किती येते ह्याची 8चा वर्ग 64 आणि 12चा वर्ग 144. यांची बेरीज किती येते 8 7 14 20 208. 208 झालेला आहे. आता डी एफचा वर्ग डी एफ इज इक्वल टू रूट 2008. डी एफ बरोबर 208चं वर्गमूळ निघत नाही, मग वर्गमूळ निघणाऱ्या संख्यासोबत गुणाकार करायचा. 16 गुणिले 13. 16चा वर्गमूळ निघतो 4. 4 वर्गमुळात 13 इन्सर्ट 13 4 इंटू सर्ट 13 4 कर्णित 13. हे तुमचं डी एफचं माप आलं आहे. सॉरी डी एफचं और एफ डी. डी एफ और एफ डी तुम्ही काही लिहू शकता दोन्हीपैकी. ओके. नाव इन ट्रायंगल दुसरा त्रिकोण तुमचा कोणता आहे ई एफ जी. ई जी एफ. ई जी एफ ह्या ट्रायंगलमध्ये इथं काढून दाखवत आहे मी तुम्हाला. हा काटकोन आहे जी, इथं ई एफ. ह्याचं माप आपण 18 काढलेलं आहे या ठिकाणी आणि जी एफचं माप 12 त्यांनी दिलेलं माप 12. तुम्हाला काढायचे ई एफ. कर्णासमोरील बाजू आहे. मग अँगल जी इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ते तुम्ही लिहा. ई एफचा वर्ग बरोबर ई जीचा वर्ग अधिक जी एफचा वर्ग. ई एफचा वर्ग किती काढायचा आहे, ई जीचा वर्ग किती आहे 18चा वर्ग आणि हे 12चा वर्ग. 18चा वर्ग 324, 12चा वर्ग 144. यांची बेरीज करा. बेरीज येते 468. ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू 468. नाव ई एफ इज इक्वल टू इन्सर्ट 468 स्क्वेअर पलीकडे गेल्यावर किंवा दोन्हीचा वर्गमूळ घेऊन 668. 468 हा कुणाचा वर्गमूळ नाही, त्याच्यामुळं ह्यांचा गुणाकार केल्यानंतर 36 गुणिले 13. 36चा वर्गमूळ येतो 6 वर्गमुळात 13. ई एफची किंमत काय आली, ई एफ इज इक्वल टू 6 इंटू सर्ट 13. ई एफ बरोबर 6 वर्गमुळात 13. ज्याला काय पुन्हा लिहून घ्यायचे स्क्रीनशॉट घ्या लिहून काढा. 7वा उदाहरण झालेलं आहे. आता 8वा एक्झाम्पल 8 एक्झाम्पल. 8वं उदाहरण काय आहे तर एका आयताची लांबी त्यांनी आपल्याला एक आयत दिलं आहे, एक रेक्टँगल दिलं आहे. लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. त्याची आयताची लांबी 35 सेंटीमीटर आणि रुंदी 12 सेंटीमीटर दिली आहे. तर त्या आयताचं कर्ण काढा म्हणलं आहे. मग ह्या ठिकाणी आपण एक आयत ड्रॉ केला. एक आयत काढल्यानंतर
आपल्याला त्याचा एक कर्ण काढला ABCD. आयताची लांबी आपल्याला त्यांनी दिली आहे 35 सेंटीमीटर आणि रुंदी दिली आहे 12 सेंटीमीटर. मराठी आणि सेमी दोन्ही होण्यासाठी लिहिले मी 12 सेंटीमीटर. आणि ह्याच्या कर्णाची लांबी काढा म्हणले. आता आयत आहे म्हणल्यानंतर समोरासमोरील बाजू कशी असते त्याची समान असते. 35 सेंटीमीटर हे पण येईल आणि हे पण 12 सेंटीमीटर येईल. आणि चारही कोण कसे असतात त्याचे काटकोन असतात. म्हणून या ठिकाणी कर्ण तयार झाल्यामुळे हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि कर्णाची माप म्हणजेच त्या आयताच्या ह्या त्रिकोणाच्या कर्णाचा माप म्हणजेच त्या आयताच्या कर्णाची लांबी. मग इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश. कशामुळं? आयताचे कोन 90 अंश असते. रेक्टँगल ॲज 90 डिग्री अँगल. ओके, इच 90 डिग्री अँगल. मग हा काटकोन त्रिकोण झाला ABC. इथं ड्रॉ केलं आहे ABC. ABC हा ABC 90 डिग्री अँगल झाला. ह्याचं तुम्हाला 12 सेंटीमीटर आहे आणि ह्याचं 35 आहे. समोरासमोर बाजू समान असते. कर्णाची लांबी काढायची आहे. काय वापरायचं इथं? बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येते? कर्णाचा वर्ग ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ABचा वर्ग 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग. 12चा वर्ग 144 आणि 35चा वर्ग काढायचे. आता 35चा वर्ग किती येतो? 35चा वर्ग 1225. 1225 144 आणि 1225 ह्यांचे बेरीज करा. 9 6 2 1 1269. सॉरी 1369. 1369 हा कुणाचा वर्गमूळ येतो? ACचा वर्ग बरोबर AC बरोबर वर्गमुळात 1369 बरोबर वर्गमुळात 37 गुणिले 37. एक वर्गमूळ निघून जातो, राहते फक्त इथं 37. AC किती आलं? 37 सेंटीमीटर. आयताच्या कर्णाची लांबी 37 सेंटीमीटर. कुणाला लिहायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. नाउ वी हॅव सॉल्व्ड 8 example. This is 9th example that in this triangle PRQ you have given information in figure. In this triangle PRQ, M is midpoint of QR. This QR's midpoint is M. M हा QRचा मध्यबिंदू आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे की M हा त्याचा QRचा मध्यबिंदू आहे आणि कोन PRQ R हा 90 अंशाचा आहे. आणि आपल्याला सिद्ध करायचे, प्रूव्ह दॅट. काय सिद्ध करायचे? तर PQचा वर्ग बरोबर 4PM वर्ग वजा 3PR वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग ह्या ठिकाणी तुम्हाला आता हे राईट अँगल असल्यामुळं आणि हे मध्यबिंदू दिल्यामुळं इथं 2 राईट अँगल तयार झालेले आहेत. कोणते? PRM अँड PRQ. मुळातला PRQ मोठा आणि PRM त्याच्या आतमधला. तर आपण ह्या ठिकाणी त्याची सिद्धता पाहूया, प्रूफ पाहूया. काय आहे प्रूफ आता ह्याचा? तुम्हाला ह्या ठिकाणी गिवन माहिती काय दिलेली आहे की M इज अ मिड पॉईंट. आपण गिवन आणि टू प्रूफ हे माहिती पहिलं लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी आपण in this figure given is in triangle PRQ is angle in this triangle PRQ R is 90 degree and M is a midpoint of QR. त्रिकोण PRQ मध्ये कोन R हा 90 अंशाचा आहे. M हा त्याचा मध्यबिंदू आहे, मिडपॉईंट आहे. मिडपॉईंट आहे म्हणजे MR आणि MQ सारख्या मापाचे होतील आणि RQ बरोबर MR अधिक MQ हे मी पुढं आपल्याला उपयोग होणार आहे म्हणून इथंच लिहून दाखवलं आहे. आणि टू प्रूव्ह आपल्याला सिद्ध काय करायचं तर PQचा वर्ग बरोबर 4PM², 4 वेळेस PMचा वर्ग वजा 3 वेळेस ह्या PRचा वर्ग. आता ह्या ठिकाणी आपल्याला 2 काटकोन त्रिकोण मिळालेले आहेत. तर इन ट्रायंगल पहिला लहान काटकोन त्रिकोण इन ट्रायंगल PRM अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, नाउ वी कॅन यूज पायथागोरस थेरम. आपण इथं पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस
पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार की PM चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक MR चा वर्ग। आता हे समीकरण नंबर 1, इक्वेशन नंबर 1। आता ह्यालाच मी अजून दुसरा इक्वेशन एक लिहिणार, MR चा वर्ग बरोबर, म्हणजे हे MR चा जे वर्ग आहे ते असं लिहिण्याच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी, PM चा वर्ग हे PR चा वर्ग इकडे आल्यावर काय होईल मायनस PR चा वर्ग बरोबर काय राहिलं इथं MR चा वर्ग। इक्वेशन नंबर 2। हे दोन्ही इक्वेशन खूप महत्त्वाचे आहेत, लक्ष द्या। मग ह्या ठिकाणी आता हे छोट्या त्रिकोणावरून आपण एवढंच सांगू शकलो। आता ह्या ठिकाणी हे मोठं ट्रायंगल PRQ, आता ह्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल PRQ angle R is equal to 90 degree. Angle R is 90 degree and this R is 90 degree, so this is the right angle triangle and here we can use Pythagoras theorem. इथं देखील आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो, वापरणारच आहोत बाय पायथागोरस थेरम, कारण हा चॅप्टरच पायथागोरसचा थेरम आहे, त्याच्यावरूनच आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार मराठीतून लिहा तुम्ही, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PQ चा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग। आता ह्या ठिकाणी PR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग आलेला आहे। मग ह्या ठिकाणी RQ म्हणजेच मी तुम्हाला पक्षामध्ये गिवन मध्ये दाखवले, RQ म्हणजेच MR प्लस MQ। मग ह्या ठिकाणी मी असं लिहू शकतो PR स्क्वेअर प्लस RQ मीन्स MR प्लस MQ होल ब्रॅकेट स्क्वेअर। वाय ह्याचा पूर्ण वर्ग का घेतला आपण, कारण RQ चा वर्ग आहे त्याच्यामुळे ह्याचा पूर्णचा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक ह्याला आपण A प्लस B होल स्क्वेअर ह्या फॉर्म्युलानुसार सॉल्व करणार, B स्क्वेअर प्लस 2AB। मग या ठिकाणी आपण काय लिहिणार MR स्क्वेअर प्लस MQ स्क्वेअर प्लस 2 इंटू MR इंटू MQ। ह्या MR ला A आणि MQ ला B गृहीत धरून आपण त्या फॉर्म्युलानुसार इथं सॉल्व केलेलं आहे। आता ह्या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला, इक्वेशन 1 मध्ये की PR square plus MR square means here PQ square is equal to PR square plus MR square is PM square plus MQ square plus 2 into MR into MQ। इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 समीकरण 1 वरून हे आलेलं आहे। MR and MQ is of same measurement, सारख्या मापाचे आहेत। मग MQ च्या जागेवर मी काय लिहिणार MR लिहिणार इज इक्वल टू PM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर प्लस 2 इंटू इन दिस इक्वेशन इट इज राइट MR स्क्वेअर प्लस 2 इंटू MR इंटू MR। ह्या दोन MQ च्या जागेवर मी हा MR आणि हा MR बदल केलेलं आहे। कशावरून, तर हे आपल्याला गिवन आहे, पक्षामध्ये सांगितलेलं आहे। काय सांगितलंय इथं ते पण लिहितो मी, पक्षामध्ये तुम्हाला सांगितले की MQ इज इक्वल टू MR। ओके, नाव इज इक्वल टू PM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर प्लस 2 इंटू MR इंटू MR square। Okay, now here we can add these two terms. Why? Because its variable are same. ह्याचे चल सारखे आहेत, अंकांची बेरीज होते। इथं काय नाही म्हणजे एक आहे PM स्क्वेअर प्लस 3MR स्क्वेअर। नाव आता मी इथं इक्वेशन 2 तयार केलं होतं की MR स्क्वेअरच्या जागेवर आपण PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर हे लिहू शकतो। मग PM स्क्वेअर प्लस 3 इंटू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर
एम आर स्क्वेअरच्या जागेवर ते लिहिलं आहे 3नच. आता ह्या 3 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. पी एम स्क्वेअर प्लस 3 इंटू पी एम स्क्वेअर मायनस 3 इंटू पी आर स्क्वेअर. पी एम स्क्वेअर प्लस 3 पी एम स्क्वेअर ह्या दोन्हीची काय होईल, बेरीज होईल. 3 पी एम स्क्वेअर प्लस 1 पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर अँड मायनस 3 पी आर स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. हेन्स दिस इज अ प्रूफ. वी हॅड प्रूव्ड दॅट. आपण हे सिद्ध केलेलं आहे. नाव वी हॅव सीइंग द 10th एक्झाम्पल. आपण 10वा उदाहरण पाहत आहोत. आता 10व्या उदाहरणामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स, रस्त्याच्या दोन तर्फी ऑफ 2 साइड्स, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. रस्त्याच्या दुतर्फी 2 बिल्डिंग आहेत, त्या परस्परांना समांतर आहेत. समांतर इथं दाखवलेलं बघा, 2 बिल्डिंग परस्परांना समांतर आहेत आणि त्या समांतर बिल्डिंगवर अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस ऑन द स्ट्रीट सच दॅट its top just reaches the windows of a building at the height of 4 meter. On turning the ladder over the other side of the street, its top touches the window of the other building at the height 4.2 meter. आता ह्या ठिकाणी ही जी आहे ही लॅडर आहे, ही एक शिडी आहे. ही शिडी एका बिल्डिंगवर जर तुम्ही पोहोचवली इकडल्या ह्याला तर ती 4 मीटरवर, खिडकीपाशी 4 मीटरवर जाते आणि दुसऱ्या बाजूच्या खिडकीवर जर तुम्ही नेऊन ठेवली तर ती जात आहे 4.2 मीटरवर. म्हणजे ह्या ठिकाणी इकडली बिल्डिंगवर आणि तिकडल्या बिल्डिंगवर, दोन्ही बिल्डिंगवर जर तुम्ही ती लॅडर नेऊन ठेवली तर जमिनीपासून ती तिथं 4.2 मीटरवर जाऊन थांबत आहे. ह्या दोन्ही ठिकाणी ह्या शिडीचं माप 5.8 सेंटीमीटर आहे. फक्त ती बिल्डिंगवर टेकल्यानंतर 4 सेंटीमीटर आहे आणि इथं 4.2 मीटर आहे, मीटर आहे. आता ह्या ठिकाणी हे पॅरलल समांतर असल्यामुळं आणि रोडच्या 2 तर्फे आहेत म्हणून ह्या ठिकाणी काटकोन तयार होतो. म्हणून आपल्याला इथं हा काटकोन त्रिकोण मिळालेला आहे, हा देखील काटकोन त्रिकोण मिळालेला आहे. मी तुम्हाला इथं नावं दिलेले आहेत. मग ह्या ठिकाणी इन ट्रायंगल ए बी ए सी बी अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण ए सी बी मध्ये कोन सी हा 90 अंशाचा आहे आणि तो 90 अंशाचा आहे म्हणजे इथं आपण पायथागोरसचा प्रमेय वापरून हे बी सी काढतो. पण आपल्याला नेमकं काढायचं काय आहे तर ह्या रोडचं माप काढायचे म्हणजे सीई काढायचे आपल्याला. तुम्हाला ते सांगितलेलं आहे की हे इथं तुम्हाला सीई काढायचे. रोडचं 2 तर्फी मधलं अंतर खिडकीपर्यंत त्या रस्त्याची रुंदी काढा. फाइंड द वेथ ऑफ द स्ट्रीट. ह्या रस्त्याची रुंदी काढा म्हणले म्हणजे तुम्हाला ह्या बीईचं माप काढायचे आहे, सीईचं माप काढायचे. जर बी सीचं आणि बीचं माप काढलं तर तुमचं ते निघेल. आता ह्या ठिकाणी त्रिकोण एसीबी मध्ये बाय पायथागोरस थेरम. आता हा ट्रायंगल इथं मी छोटा काढलेला आहे ए सी बी, इथं 90 अंश, हा 4, हा 5.8 मीटर. काय होईल ए बीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. ए बीचा वर्ग किती आहे 5.8 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. आता ह्या 5.8 चा वर्ग 33.64, 4 चा वर्ग 16, 20 अधिक बी सीचा वर्ग 16 बरोबरच्या इकडे आल्यावर मायनस होईल 33.64 मायनस 16 इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. यांची वजाबाकी केल्यानंतर 17.64 बरोबर बी सीचा वर्ग. बी सी बरोबर हे वर्गमूळ होईल, वर्गमूळ 17.64 त्याचा वर्गमूळ 1764चा वर्गमूळ 42 आहे. मग 4.2 गुणिले 4.2 केलं आपण, बी सीची किंमत 4.2 आली. ह्याच्यातल्या अर्ध्या रस्त्याची लांबी 4.2 आली. आता पुढच्या रस्त्याची लांबी काढायची आहे. या रस्त्याची लांबी बी सी काढलेली आहे. आता ह्याच्या पुढच्याचं बीईचं माप काढलं तर ह्या दोघांची बेरीज केल्यावर तुमचं रस्त्याची रुंदी निघेल. पण बीईचं माप करण्यासाठी हा काटकोन त्रिकोण आहे दुसरा कोणता ह्या ठिकाणी काढलाय मी डी ई बी आणि हा 90 अंश आहे, हा 5.8 आहे आणि हा 4.2 आहे. ह्याच वरून तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो तुम्ही. इन ट्रायंगल डी ई बी अँगल ई इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार डी बीचा वर्ग बरोबर डी ईचा वर्ग अधिक बीई स्क्वेअर
डी बीचा वर्ग 5.8चा वर्ग, डीचा वर्ग 4.2चा वर्ग प्लस बीई स्क्वेअर. आता ह्यांचे वर्ग काढा आणि सोडवा. 5.8चा वर्ग 33.64, 4.2चा वर्ग 17.64, इथंच आहे सगळं काढलेलं पहिलं. बीईचा वर्ग मग 33.64 बरोबरच्या इकडं आलं 17.64 बरोबर बीईचा वर्ग, ह्याची वजाबाकी केल्यावर 16 आलं. बीई बरोबर वर्गमुळात 16, बीईची व्हॅल्यू आली 4 मीटर. आता आपल्याला काढायचं आहे सीई. सीई इज इक्वल टू बी सी प्लस बीई और सी बी प्लस बीई. 4.2 प्लस 4 इज इक्वल टू 8.2 मीटर. Width of the street is 8.2 मीटर. रस्त्याची रुंदी 8.2 मीटर आहे. तर हे तुम्ही 10वं उदाहरण लिहून घ्या. भाग मध्ये अपोलिनेसचे प्रमेय पाहणार आहोत. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.